नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी तिवसा तालुक्यातील तहसील कार्यालय सभागृह येथे माननीय आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यामध्ये तिवसा तहसीलचे महसूल विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग तिवसा, भूमी अभिलेख तिवसा, रोजगार हमी योजना, पंचायत समिती विभाग तिवसा, सेतू विभाग तिवसा, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महावितरण विभाग तिवसा, महिला व बाल विकास विभाग तिवसा, सामाजिक वनीकरण व वन विभाग तिवसा, सहकार विभाग तिवसा, तालुका कृषी विभाग तिवसा, सहाय्यक निबंधक विभाग तिवसा या शिबिराला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। माननीय श्री आमदार श्री राजेश भाऊ वानखेडे तिवसा, तहसीलदार श्री मयूरजी कडसे, पंचायत समिती तिवसा बीडीओ श्री अभिषेक कासोदे, तिवसा नगरपंचायत सीओ श्री शिवदास मुसडे सर, भाजपा तिवसा व तालुका माजी अध्यक्ष श्री निलेश श्रीखंडे, भाजपा तिवसा तालुका अध्यक्ष श्री सागर सिंगाने, तिवसा तालुका अध्यक्ष भाजपा उपजिल्हा व संयोजक अध्यक्ष प्रदीप भाऊ गौरखेडे, श्री संजय भाऊ देशमुख, तिवसा विद्युत अभियंता श्री निलेश उईके मंचावर उपस्थित होते व सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व आढावा शिबिर या तिवसा पंचायत तालुक्यातर्फे आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं त्वरित निराकरण झालं पाहिजे यासाठी शिबिर लावण्यात आलं होतं। ग्रामीण भागातून भरपूर शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक या शिबिरामध्ये आले। या शिबिराचा शासनाने जे सांगितलं की लोकांच्या समस्यांचं निराकरण हे त्वरित झालं पाहिजे या उद्देशाने हे शिबिर लावण्यात आलं आणि आम्ही सुद्धा याचा पाठपुरावा करू, कारण प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलं की तशी यादी तयार करा, ज्या लोकांचे निवेदनं आले त्या निवेदनाची एक यादी तयार करून जेणेकरून उद्या त्याचा फॉलोअप घेता येईल आणि लोकांच्या समस्यांचं निराकरण करता येईल। याच्या अगोदर आपण जे निराकरण घेतलं त्याच्यात समस्या बघा, काही काम झालं, काही नाही झालं। शेवटी जो कंप्लेनर आहे किंवा जो तक्रारदार आहे त्यांनी फॉलोअप घेतला पाहिजे, त्यांनी आमच्यापर्यंत आलं पाहिजे। बाई साहेब हे झालं नाही, आम्हाला काय कसं माहीत पडणार? तर जसं आमचं काम आहे की या लोकांच्या समस्याचं समाधान करून घेणं, तसंच त्यांचं सुद्धा काम जर झालं नसेल एखादं तर त्यांनी सुद्धा पुन्हा आलं पाहिजे, कमी भेट घेतली पाहिजे। का सांगितलं म्हणजे आम्ही तहसीलदाराशी बोलू, गटविकास अधिकाऱ्याशी बोलू किंवा ज्या विभागाचा त्यांचा मुद्दा आहे त्या विभागाच्या प्रमुखाशी आम्ही बोलू आणि त्याचं प्रकरण निकाली काढू। भारतीय जनता पार्टीच्या मंडल अध्यक्षांची प्रक्रिया ही चालू होती। यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघात 5 मंडल आहेत जे भारतीय जनता पार्टीच्या रचनेनुसार, तर तिवसा शहर, तिवसा ग्रामीण, मोर्शी तिवसा म्हणजे जे मोर्शीतले काही भाग आपल्याकडे येतो तो भाग, भातकुलीतला जो भाग येतो तो आणि अमरावती तालुका, असे 5 मंडळाचे अध्यक्ष काल आपण जाहीर केले। म्हणजे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी जाहीर केले आणि जे नावं जाहीर केले ते 3 नावं आपण लोकांकडूनच मागायचे, त्या मंडळाच्या रचनेतून आपण ते मागवले होते। ती नावं माननीय प्रदेशाध्यक्षांनी फायदा करून त्यात काल त्याची घोषणा केली।